सो प्लीज जज करू नका. दिस इज मी, जी मी वाटच लावते इन जनरल गोष्टींची. तर हे सगळं फुटलंय आता, पण हे खूप भारी आहे. तर मी काश्मीरला गेले होते तेव्हा तिकडनं मी केशर घेतलं होतं एका दुकानातनं विकत. तर त्यांनी, मी खूप केशर घेतलं म्हणून त्यांनी मला केशरचा लिप बाम गिफ्ट केला होता. ही इतकी कमाल पॅलेट आहे. हिचं इन जनरल टेक्स्चरच इतकं भारी आहे. नाही बघ, मी आता हे कसं दाखवणार, दिसेल की नाही आय डोंट नो. आणि हे डेंजर भारी आहे. म्हणजे ह्यानी खूप कमाल पटकन कव्हर होतो. प्लीज गर्लीज गो फॉर इट. मी याचे शेड पण सांगून ठेवते असेल तर. हा शेड जो आहे ना नायकाचा, प्लीज, हा कायम आउट ऑफ स्टॉक असतो, कायम. मी त्याचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवले. जो आला ना की मी धाडधाड 5 मागवते. मी माझ्या ओठांना अमेरिकन लिप्स म्हणते. सो त्या अमेरिकन लिप्सवर असे डार्क शेड्स जात नाहीत, कारण मला खड्डा नाही. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आले मोहिनीच्या सेटवर आणि आत्ता माझ्यासोबत आहे विदिशा. कशी आहेस? हॅलो, मी मस्त आहे. तू कशी आहेस? एकदम मस्त. कसं आता स्किन केअर रुटीन परत एकदा मालिकांमध्ये काम जोमाने सुरुवात झाली आहे. मस्त वाटतंय ॲक्च्युली. एक रुटीन परत, म्हणजे मध्ये मी ब्रेक घेतला होता आणि आता परत रुटीन सुरू झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे आम्हाला तर सवयच असते 12 तास काम करायची. सो इथे मला इतकं, म्हणजे 12 तास काम करायला पण मिळतं, पण मध्ये मला 1-2 दिवस सुट्टी पण मिळते. सो हे खूप, मी खूप खुश आहे. कारण मला सुट्ट्या हव्या असतात. फ्लेक्झिबल आवर्स चालू आहे. म्हणजे कसं जिम, वर्कआउट आणि शूटिंग सगळे एकत्र छान करतात. स्किन केअर रुटीन कसं सुरू आहे तुझं? स्किन केअर रुटीन म्हणजे आत्ता ॲक्च्युली चांगलं सुरू आहे. सिरम्स वेगवेगळे वापरण्यापेक्षा मी सध्या इनर स्किन केअरला महत्त्व जास्त देते. सो रोज मी 2 आवळे खाते, किंवा रोज मी B12 घेते, किंवा ओमेगा 3 घेते, किंवा रोज म्हणजे रोज नाही पण वीकली डी विटॅमिन घेते. आणि या सगळ्यामुळे आय थिंक, किंवा बायोटीन असेल, कोलाजिन असेल, ते पण मी इनटेक खूप करते. सो त्याचा इफेक्ट खूप लॉंग लास्टिंग असतो. सो सो आता मोहिनीच्या सेटवरती तुझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय ते आम्हाला बघायचं आहे. सो माझ्याकडे अशी मेकअप एक बॅग नाही आहे, पण माझ्याकडे 2 पाउचेस आहेत. सो एक पाऊच हा आहे जो मी सेटवर ठेवायला देते, म्हणजे जर मध्ये टचअप करायला काही लागलं तर त्याच्यात त्या वस्तू असतात. आणि एक असतो ज्याच्यात बाकीचं मेकअप ॲक्च्युली करताना आपल्याला जे सामान लागतं ते आहे. सो मी आधी कुठलं दाखवू? छोटं दाखवते. ठीक आहे. सो आय डोंट थिंक की आपण जेव्हा घरी मेकअप करतो तेव्हा हे असं मिळत असेल, पण सेटवर युजली ह्या 2 गोष्टी वापरल्या जातात. हे असेल, पण हे नसतं आपल्या घरी. सो माझ्याकडे हे पण आहे आणि ब्रश पण आहे बेस ब्लेंड करण्यासाठी. आणि हे खूप कमाल, हे माझ्या आवडीचं प्रोडक्ट आहे ॲक्च्युली. लॅक्मेचं नाव नाही आठवते मला, कुठलं तरी कॉम्पॅक्ट आहे, पण गोल्ड काहीतरी नाव आहे याचं. पण ह्याचा उपयोग असा की आपण माहिती आहे आता समरमध्ये युजली तू बाहेर जाते, एकदा सनस्क्रीन लावतेस आणि मग तू बेस करतेस किंवा मेकअप करतेस, आणि नंतर तुला सनस्क्रीन लावता येत नाही, कारण बेस ऑलरेडी मेकअप केलेला असतो. सो अशा वेळी गाईस हे उपयोग आहे. हे SPF 50 आहे ++. सो फक्त असं काढून छान 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 हे केलं तरी तुमचं आपोआप एक सनस्क्रीन अजून एक लेअर होऊन जातो बेसिकली. सो ते आहे. आणि ही सध्या माझी करंट फेवरेट लिपस्टिक आहे मेबेलिनची. मी आत्ताच घेतली होती. खूप छान कलर आहे हा. प्लीज गर्लीज गो फॉर इट. मी याचे शेड पण सांगून ठेवते असेल तर. मेबेलिन मॅट 002. आणि सो अशा वेगवेगळ्या लिपस्टिक्स आहेत. ही मामा अर्थची लिपस्टिक आहे, ही मला शेड खूप आवडली होती. ही आहे. इथे लिप बाम आहे. कधी मी जास्त लिप बाम नाही वापरत, कारण मला इतका ड्रायनेसचा प्रॉब्लेम नाही आहे, पण कधी असं वाटलंच की खूप ड्राय झाले असतील तर मग मी हे वापरते. हे पण SPF आहे. हे ॲक्च्युली ह्याची खूप स्पेशल स्टोरी आहे. मी काश्मीरला गेले होते तेव्हा तिकडनं मी केशर घेतलं होतं एका दुकानातनं विकत. तर त्यांनी, मी खूप केशर घेतलं म्हणून त्यांनी मला केशरचा लिप बाम गिफ्ट केला होता. तर हा पण छान आहे ॲक्च्युली, पण त्यासाठी तुम्हाला काश्मीरला जावं लागेल. आणि हा माझा बेस आहे, डर्माचा बेस. सो युजली जर असं बाहेर आउटिंगला जायचं असेल तर मी लिक्विड बेस यूज करते, पण शूटिंगसाठी मला खूप घाम येतो. सो मी असं थोडं ड्राय जो असतो तो यूज करते. आणि हे माझं छोटंसं ब्लशवाला ब्रश आहे. या 2 लिपस्टिक मी सध्या रिसेंटलीच घेतल्या आहेत आणि अजून असतील 1-2. इनसाईडच्या या लिपस्टिक्स आहेत. एक
27 आहे आणि एक 08 आहे. ह्या खूप सुंदर लिपस्टिक्स आहेत हा बाय द वे. म्हणजे प्लीज तू पण कधी ट्राय कर. इतके न्यूड शेड कमाल येत नाही खूप खूप. आणि माझ्या आत्ताच्या कॅरेक्टरला खूप जातात ते, कारण माझे आईज हेवी आहेत. सो इनसाइडच्या आत्ताच मी घेतलेल्या लिपस्टिक्स आहेत. ही माझी फेवरेट शुगरची लिपस्टिक आहे. आणि मी आत्ताच मला खूप दिवसांपासून घ्यायची होती व्हाईट पेन्सिल. सो व्हाईट काजळ पेन्सिल आहे, कारण ज्यांचे डोळे छोटे असतात ना, त्यांचे डोळे मोठे दाखवायचे असतील तर यू कॅन यूज दिस. आणि काय अजून आय थिंक लिप लायनर्स असतील सगळे. हे सगळे लिप लायनर्स आहेत. याच्यामध्ये काजळ पण एक. आणि आपले नॉर्मल नायकीच्या लिपस्टिक्स आहेत. झालं. सो या पाऊचमध्ये खरं आता मला जाणवतंय की या पाऊचमध्ये खूप आहे. ह्याची गरज नाहीये. त्या दादांना उगाच मी उचलायला जड देते. ओ शेट, मी कमी करते. यूज पण हो, एका दिवसात मी इतके लिपस्टिक मी काच यूज करेन. पण ठीक आहे, मी अभिनयाचा भार उचलते, त्यांना हा भार उचलतो. पण मुलींची मेकअप बॅग एक मिस्ट्रीज असते. बरंच मला खूप आवडतं माहिती. पण मुलींच्या मेकअप म्हणजे आधी काय मी एवढीशी मेकअप हे नव्हते, पण आता मला खूप इंटरेस्ट आलाय मेकअप बॅग्समध्ये, कारण वेगवेगळे प्रोडक्ट सध्या व्हायरल होत चाललेत. सो हे माझं आयब्रो पॅलेट आहे. आणि हा माझा सो बेसिकली मला कटिंग खूप आवडतं, की मला ऑलरेडी जॉ लाईन आहे तशी बऱ्यापैकी, पण आय डोंट नो, मी जेव्हा खूप कटिंग करते तेव्हा ते स्क्रीनवर खूप नाही दिसत. माझा फेस खूप शार्प दिसतो. आणि युजली जर मी निगेटिव्ह करत असेल तर मी जास्त करते शार्प लुकसाठी. सो हा कटिंगचा ब्रश आहे. आणि हे कटिंग म्हणजे हा ब्लश आहे आणि ही कटिंगची पावडर आहे. हे शुगरचं माझं तिसरं असेल. हे इतकं संपवते मी. हे मधलं तर संपलंय. आणि हे पण खूप छान आहे. पण काही काही लोकांना ह्याचा प्रॉब्लेम झालाय. सो तुम्ही एकदा टेस्टिंग करा स्किनवर, पण मला नाही होत. सो हे स्ट्रोक क्रीम आहे. तू बेसच्या आधी प्रायमरच्या नंतर आणि बेसच्या आधी यू कॅन यूज इट विथ युअर बेस. ह्यानी ना ऍक्च्युली असं एक कसं सांगू, असं टिंटेड लुक येतो. म्हणजे आपला बेस नॉर्मल असतो ना, जर घाम आल्याशिवाय आपली हे चमकत नाही बघ. पण युजली जर तू हे लावून केलंस ना तर तुझ्या बेसमध्ये हायलायटर मिक्स झाल्यासारखं आहे. सो इट्स व्हेरी गुड. ग्लोईंग. ग्लोई. मी हवेल तर तुला काढून दाखवते. सो तर हे असं आहे आणि ते इतकं छान मिक्स होतं ना. थोडंसं शिमर आहे त्याच्यामध्ये, एकदम बारीक शिमर आहे. आणि सो हे बेस मध्ये मिक्स झालं ना की चेहरा असा खूप छान ग्लो होतो. ऐक, ही माझी फेवरेट पॅलेट आहे यार, न्यूड. म्हणजे मेबेलिनची ही न्यूड शेड आय शॅडोज आहेत. आणि मला शॅडोज करायला खूप आवडतात मला, आणि स्वतःला बऱ्या यायला लागल्यात यावर्षी खूप रील्स बघून बघून. तर ही इतकी कमाल पॅलेट आहे. हिचं इन जनरल टेक्स्चरच इतकं भारी आहे. नाही बघ, मी आता हे कसं दाखवणार, दिसेल की नाही आय डोंट नो, बट खूप बारीक आणि फाईन टेक्स्चर. म्हणजे असं खूप चमकी कोणीतरी फेकून मारली वगैरे असं नाही दिसत. असं छान छान स्मूथ ब्लेंड होते. खूप सुंदर आहे हे पॅलेट. ह्याचं नाव आहे 24K न्यूड्स मेबेलिनचं. ठीक आहे. हे एक ब्रँड आहे गो कोकोआ नावाचा. त्यांचं ॲक्च्युली त्यांनी मला कोलॅबरेशनमध्ये आलं होतं त्यांचे प्रोडक्ट्स. सो बेसिकली त्यांचं सगळे प्रोडक्ट्स असे नॅचरल ह्यांनी बनवलेले असतात. सो ही बनाना पावडर त्यांनी मला अशी दिलेली आहे. ही पूर्ण नॅचरल, याच्यात केमिकल नाही आहे याच्यावर. सो मला ही आवडली ॲक्च्युली. अवेलेबल आहे. इंस्टाग्रामवर आहे त्यांचं गो कोको म्हणून नाव आहे. इंस्टाग्रामवर डेफिनेटली असेल त्यांचं. अगेन खूप लिपस्टिक्स. एक बेसिक असा कोणता शेड आहे जो यूज करते मोस्टली? तर हा बघ, हा आहे रूमर हॅज इट म्हणून. हा शेड जो आहे ना नायकाचा, प्लीज, हा कायम आउट ऑफ स्टॉक असतो, कायम. सो मी त्याचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवले. जो आला ना की मी धाडधाड 5 मागवते, कारण हा कायम आउट ऑफ स्टॉक असतो. त्याचं नाव आहे रूमर हॅज इट. आणि हा इतका भारी आहे. म्हणजे मी आत्ता असेल तर लावून पण दाखवते बघ. ह्याच्यावर आय डोंट नो कसं दिसेल, पण ब्राऊन. आणि तो सगळ्यावर जातो. म्हणजे तू नॉर्मल कॅज्युअल जा बाहेर, तू जिमला जा, तू कॉफी प्यायला जा, किंवा तू कुठेही जा, म्हणजे तू खूप मेकअप केला असेल तरी ही शेड खूप परफेक्ट जाते. सो ही माझी गो टू शेड आहे. अजून काय, हे सतत जे आपले शार्पनर ते
काजळ संपत असतात आणि मग ते लागतात इथे असे. तर त्याच्यापेक्षा मी आता हे कॅरी करायचं शहाणपण माझ्यात आलेलं आहे. आणि ही पण शेड ऍक्च्युली मी खूप वर्ष वापरते. ही मिस क्लेअरची लिप क्रीम आहे, ऍक्च्युली लिपस्टिक पण नाहीये. पण हे इतकं कमाल आहे, मी साधारण 8 ते 10 वर्ष झाली माझं हे पण आउट ऑफ स्टॉक असतं कायम. पण हे खूप भारी आहे. 55 नंबरची शेड आहे मिस क्लेअरची. प्लीज डू नॉट मिस इट. आणि हे तर असंच मी दिसलं की मी झुडिओला गेले होते. झुडिओमधनं मी एकतर हे का घेतलं हेच मला कळत नाही. लोक झुडिओमध्ये जाऊन कपडे घेतात. मी जस्ट गेले होते आणि मला हे आवडलंय. अरे नाहीस ना, सेम शेड म्हणजे ते बऱ्यापैकी त्याच्यावर असं तुला जर असं क्रीमी टेक्स्चर हवं असेल तर यू कॅन यूज दिस. आणि अगेन आय थिंक सेमच आहे सगळं. हे थोडं रेड असं, कारण मी जास्त असे डार्क ब्राईट लिपस्टिक नाही वापरत. माझ्या फेसला ते सूट नाही होत. मी माझ्या ओठांना अमेरिकन लिप्स म्हणते. सो त्या अमेरिकन लिप्सवर असे डार्क शेड्स जात नाहीत, कारण मला खड्डा नाहीये. हो बघ ना, तुला आता तुला पण नाहीये ब्रो. मग तू हेच वापरत जा सगळे असे शेड्स. असे डार्क वाले नाही वापरायचे, हे वापरायचे आता. किंवा आता हा बघ, हा पण चॉकलेटी आहे, अशक्य चॉकलेटी. हा बघ. सो हा ऍक्च्युली ज्यांना खड्डा नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर चांगला दिसतो. आता काय बरं, म्हणजे तो शेप मधला असा क्यूट वाला असू दे यार, आपण त्याला अमेरिकन लिप्स म्हणायचं. आता मला कळलंय माझे लिप्स अमेरिकन आहेत. येस. आणि सेम म्हणजे आता किती लिपस्टिक दाखवू मी, सगळ्या अशा ऑलमोस्ट सेम शेड मधले. ही जरा थोडी वेगळी असेल आय गेस. ही कुठली आहे, लॅक्मेचीच आहे. नाही सेमच, ऑलमोस्ट सेम आहे, सगळ्या सेमच. पीच कलर, पीच मध्ये जाते ती. सो प्लकर मी ठेवते, कारण मला पुरुषांसारखी थोडीशी दाढी येते. नाही हॉर्मोनल चेंजेस, नाही हॉर्मोनल काय त्याला म्हणतात, चेंजेस. कधी कधी असं होतं एखाद्या महिन्यात तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग असे इकडनं असे 1 किंवा 2 असे केस असे डोकावतात. आणि मग ते मलाच असं होतं की स्क्रीनवर दिसल्यावर कसं दिसेल, म्हणून मग मी ते कॅरी करते. किंवा मग आयब्रोज प्लग करायला पण खूप चांगलं आहे. सो आधी खूप दुखायचं का, पण आता सवय झाली. सो प्लीज जज करू नका. दिस इज मी, जी मी वाटच लावते इन जनरल गोष्टींची. तर हे सगळं फुटलंय आता, पण हे खूप भारी आहे. तर हे हायलायटर आहे. सो बेसिकली हे येलो हायलायटर आहे. हे असं पीच याच्यामध्ये हायलाइट, म्हणजे थोडं असं तुला असं थोडं चॉकी लुक हवा असेल तर त्यासाठीचं ते हायलायटर. आणि हे तर म्हणजे प्रॉपर आपण इकडे पण कधी कधी चमकवतो बघ कटिंगला, तर ते त्यासाठी आहे. पण एक दिवस काय झालं, मी झाले आणि मग ते फुटलं. आणि त्यामुळे आता मी ते असं हळूहळू असं हळूच आरामात वापरते. हे आधी केलं असतं तर ह्याची गरज नसते. सो मी जसं मगाशी सांगितलं, मला आयशॅडोजचं खूप वेड आहे. त्यामुळे ना आता माझ्याकडे ऍक्च्युली होते अजून, पण आता ते बाकीच्या घरच्या पाऊचमध्ये आहेत अजून एक. सो हे मी दुबईवरनं घेतलं होतं. हे किती किती युजफुल असू शकतं आयुष्यात. म्हणजे हे आय नो खूप असं फ्लॅशी दिसतंय, पण कधी कधी जेव्हा काय होतं तुझ्या इथे शूटिंगला कधीतरी अचानक, आता माझं कॅरेक्टर असं आहे की मी ऍक्ट्रेस आणि प्रोड्युसरच दाखवली आहे. सो मला भागच असतं करणं की जशी साडी आहे तसं मला चमकी वगैरे लावायला लागते थोडीशी. सो त्यासाठी हे बेस्ट आहे. जर तुम्ही कधी दुबईला गेलात तर तिकडे एक डे टू डे, बघ ह्याच्यावर लिहिलंच आहे, डे टू डे म्हणून मॉल आहे जिकडे खूप स्वस्तात मिळतात सगळ्या गोष्टी. हे 8 दिरमला आहे. आता 24x8 कर किती होतात, 25x8 किती होतात. सो तेवढ्या रुपयांचं हे आहे फक्त, आणि खूपच कमाल गोष्ट आहे. अगेन हे पण किती 200 ना. हा, सो हे पण आहे. हे हायलायटर, मला हायलायटर खूप आवडतात. मी इन जनरल तुला माहिती आहे, मी जिमला जाताना पण हायलायटर लावून जाते. मला इतके हायलायटर्स आवडतात. सो हे मला आता मी थायलंडला गेले होते तेव्हा मला असं ते दिसलं, आणि ह्याच्यामध्ये सगळे कलरचे शेड्स आहे ना, हायलायटर सगळे आहे त्याच्यामध्ये. हे फोडून माझा जीव भरला नाहीये म्हणून मी अजून एक घेतलं. नेक्स्ट मेकअप बॅग पर्यंत हे राहू दे अशी अपेक्षा करूया. यार मी पण यार, हे खूप क्यूट आहे यार. हे फुटलं तर हे त्याच्यात जागा तरी आहे का, हे फुटून कुठे जाईल. ही एक खूप चांगली मेबेलिनची अशी क्रीम असलेली लिपस्टिक आहे. सो ही पण पिंकच आहे, पण ना ही हे बघ अशी
खूप खूप क्रीमी आहे, म्हणजे अशी जेली खाल्ल्याचा फील येतो. सो असं कधी खरोखर ती लिक्विड लिपस्टिक आहे. ऍक्च्युली लिक्विड लिपस्टिक आणि अशी बघ ना असं जेलीचा फील येतो प्रॉपर. सो मी अशी कधी लावते माहितीये, जेव्हा असं झोपेतनं उठल्याचं सीन असेल किंवा असं छान समरी कपडे घातले असतील आणि त्याच्यात तुला असं जस्ट तुला असं छान टेंट हवं असेल तर ते हे मी नो मेकअप लुकसाठी. नो मेकअप लुकसाठी. ओ गॉड, हे मला रिसेंटली ह्याचा शोध लागलाय. इनसाइटचं हे जे कन्सिलर आहे ह्याचं नाव आहे बेज. ठीक आहे, हा माझा शेड आहे. हे आहे 150 रुपयाचं. म्हणजे असं नाही की मी फक्त चीप प्रोडक्ट्सच वापरते, पण रिसेंटली मी खूप रील्स बघितले इंस्टाग्रामवर आणि सगळ्यांचेच म्हणजे त्याचं काय रिव्ह्यूज खूप चांगले होते. सो मी हे विकत घेतलं आणि हे डेंजर भारी आहे. म्हणजे ह्यानी खूप कमाल पटकन कव्हर होतो. म्हणजे तुम्हाला किती डार्क सर्कल्स असतील किंवा असं कुठे खड्डा वगैरे असेल ना, तर बेसिकली खड्डा असेल तर तो खूप पटकन छान कव्हर होतो. आणि हे तर ऑरेंज आय थिंक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. हे पण एक आहे, सॉरी ह्याची पण मी वाट लावली आहे, सगळ्यात मिक्स झालंय ते. पण हे मी युजली बाकीचं मी वापरत नाही, पण मी हे कटिंगसाठी वापरते, क्रीम कटिंगसाठी. अजून काय बरं माझ्याकडे, हा आरसा मला खूप आवडतो, खूप क्यूट आरसा आहे. सो जेव्हा गाडीत मेकअप करायची वेळ येते, जेव्हा मी घरनं उशिरा निघते आणि मग कॉल टाइमला मी जात नाही वेळेत आणि मग मला कॉल येतात की कुठेस तू, तेव्हा मग मी गाडीत मेकअप करून मी तर म्हणते मी तर रेडी होऊन आले, तेव्हा हा आरसा मला मदत करतो. आणि हे पण एक कन्सिलर, हे पण चांगलं आहे ऍक्च्युली, मेबेलिनचंच आहे कन्सिलर हे. पण आता मी हे नाही वापरत कारण तेव्हा मला खूप डार्क सर्कल्स होते. आता मला इतके नाही आहेत जेवढे आधी, कारण आता मी व्यवस्थित जरा रुटीन पण चांगलं झालं असल्यामुळे. पण आता मी नाही वापरून हे ऍक्च्युली चांगलं आहे, ज्यांना ऍक्च्युली खूप असे डार्क सर्कल्स आहेत ना, गुड फॉर देम. अगेन खूप हे शॅडो ब्रश आहे माझा हा, आणि हे काजळ आहे, हे पण आय थिंक यार मेबेलिनला त्यांनी मला ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. माझ्याकडे अर्ध सगळं मेबेलिनचं आहे. हे पण लायनर आहे मेबेलिनचं. सो हे मी युजली इथे नाही वापरत, इथे तर मी ह्या दादांचंच वापरते. पण मी हे असं पुढे बाहेर असं जायचं असेल पटकन मारलं तर तो असं एक स्ट्रोक मारला की राहतं ते आणि दिवसभर राहतं. सो ते आहे. आणि हा एक इंटरेस्टिंग आयटम आहे. सो हे मोरपिसी कलरचं हे लायनर आहे. इतकं छान दिसतं ना ते ब्लॅक कलरचे असं जवळ जातं, पण खूप म्हणजे कळलं खूप असं निळं आणि हिरवं पण नाही दिसत, पण असं छान आहे. त्याला एक ब्लॅक बेस आहे. सो या आय थिंक दॅट वॉज माय मेकअप पाउचेस. येस, तुम्हाला दाखवण्यासाठी तिने तिचा हात खराब केलाय लिटरली. सो त्याच्यासाठी एक कमेंट तर बनते या व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी आहेत. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. आणि बरेच प्रोडक्ट आहेत लॅक्मे आणि मेबलिन. येस, मेबलिनचे तर मी प्लीज विकत घ्या. मेबलिन वाल्यांनी पण कमेंट करा. आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. हा व्हिडिओ आवडला असेल, मेकअप बॅग आवडली असेल तर कमेंट्स करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू, बाय.